धामंदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार दोषींवर कारवाई करण्याची आमदार एकनाथराव खडसे यांची विधान परिषदेत तारांकित प्रश्नांद्वारे मागणी। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धामंदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला। आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारकडून स्पष्टीकरण मागितले। या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले। आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात माहिती दिली की धामंदे ग्रुप ग्रामपंचायतीला सन 2020-21 ते 2024-25 या कालावधीत 15व्या वित्त आयोगामार्फत विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता। मात्र या निधीच्या विनियोगात प्रचंड अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी 6 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्र व्यवहार करून पुराव्यासह तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेऊन शासनाने काय कारवाई केली आणि दोषींवर अद्याप कारवाई का झाली नाही असा रोखठोक सवाल खडसे यांनी उपस्थित केला। आमदार खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तक्रारीतील सत्यता मान्य केली। त्यांनी सांगितले की मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चौकशी अंती जे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले। मी माननीय मुनगंटीवार साहेबांना सरकारला सांगणार आहे की या राज्यामधले वाळू माफिया आणि मुरुम माफिया अजून थांबले नाही। उदाहरण देतो आपलं मंत्री महोदय आपल्याला 26 वेळा या महाराष्ट्रातल्या महसूल मंत्र्यांना, माझ्या महसूल आयुक्तांना आणि कलेक्टरना मी पत्र लिहून सांगितलं की या ठिकाणी अशी वाळू या 1.5 वर्षामध्ये वाळू माफिया चालू आहे, बंद करा। मी समक्ष किती वेळा बोललो, उलट माझ्यावर गुन्हा दाखल झाला विचार करायला होतो। 26 वेळा पत्र लिहिलं 1.5 वर्षामध्ये। स्वतः आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, जिल्हाधिकारी अभी करते हैं, जिल्हाधिकारी बदलला दुसरा अभी करते हैं, का करत नाही? जिल्हाधिकारी अगती काय ताकद नाही तुमच्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये, कमजोर झाल्या जिल्हाधिकारी। माफियांच्या नावाखाली, माफियांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी कमी झाले। रेव्हेन्यू यंत्रणा करा, तुमच्या ताकद असेल तर बंद करून दाखवा। मी तुम्हाला दाखवल्या स्पॉट, मी स्वतः गेलो त्या ठिकाणी, तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवलं, लाईव्ह काढताना जे दाखवलंय। कलेक्टर बुलढाण्याला कळवलं, त्यांना कळवलं, ह्यांना कळवलं। जे चांगलं काम आहे तेही तुमच्यानं का होत नाही? कारण इसके ऊपर नाना भाळी आहे, नाना ना, आमच्याकडे पैशाला नाना म्हणतात। हप्तेखोरी भारी आहे। एक जिल्हाधिकाऱ्याने तार आवाज केला की साला सळसळ कापायचा प्रशासन इंग्रजांच्या कालखंडात। काही जिल्हाधिकारी अजूनही मी पाहिलेले आहे, तुकाराम मुंडे सारखे। मी कौतुक करतो नेहमी तुकाराम मुंडेचं, काय तुम्हाला असेल नसेल, पण त्या माणसांना लाईन लावली, शिस्त लावली। सर हे आमचे जिल्हाधिकारी, यस सर, यस सर, फोन केला की उठून उभे राहा, यस सर। अरे क्या यस सर लगाया? कोण बंद करणार आहे? काय आम्ही करणार आहोत? तुमच्याला बंद होत नाही। मंत्र्यांनी ताकद नाही। 26 वेळा मंत्र्यांना पत्र देऊन उत्तर नाही। 26 वेळा पत्र देऊन नाशिकचा आमचा कमिशनर मला पत्र देतो की आम्ही कारवाई करतो आहोत। करा कारवाई, जा सांगा तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड करा। 10 माणसं का नाही सस्पेंड? कारण हप्ते पोहोचतात वरपर्यंत, हप्ते वरचा आकडा मी सांगू शकेल कुठपर्यंत आहे। तहसीलदार असू शकेल, प्रांत असू शकेल, वरचा बोळे साहेब एकच अर्धा मिनिट होत। खडसे साहेब काय? अरे माझं आव्हान चॅलेंज आहे या सरकारला, चॅलेंज त्या राज्यामधले वाळू माफिया, मुरुम माफिया हे बंद करून दाखवा। तहसीलदार घाबरतो, त्याच्या अंगावर हल्ला होतो। पोलीस संरक्षण देत नाही, म्हणता आमचं काम नाही आहे। प्रांत घाबरतो, त्याच्या घरावरले होतात, त्याच्या गाड्यांवर हल्ला तर सुरक्षित आहे का कायदा सुव्यवस्था या ठिकाणी?
म्हणून शेवटचं माझं आव्हान सरकारला की बंद करा. किमान आमच्या मतदारसंघात जर 26 पत्र दिले, 26, माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस 26 पत्र 1.5 वर्षामध्ये येतो तर ते दखल होत नाही. किती संवेदनशील सरकार आहे. वा, राज्यपाल महोदय, मी तुमचं अभिनंदन करेल यासाठी की इतकं निगरगट्ट सरकार आम्ही कधी अनुभवलं नाही, ते आता अनुभवतो आहोत. मी ना आपल्या या संदर्भाला खेद व्यक्त करतो. आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.